सुंदर सुंदर फलंदाजी इथे पाहायला मिळाली आहे. सर्वप्रथम मित्रांनो एकदा शुभम टाळ्यांचा गजर होत्या. एक चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. शुभम जास्त वेळ घेणार नाही, तू लाजतोयस मला मान्य आहे, मात्र आज संघाला कुठेतरी संघ अडचणीमध्ये होता त्यावेळी तुझी जी खेळी पाहायला मिळाली. मी कॉमेंट करत नव्हतो, मात्र मागून सुद्धा मी आनंद घेतलाय. मात्र तू मैदानाच्या आतमध्ये होतास आणि संघासाठी तू मैदानाच्या आतमध्ये काय ठरवलं होतंस? विकेट पडल्यानंतर माझ्या एकच मनात होतं की चांगला आपल्याला स्कोर उभा करायचा आहे, त्या हिशोबानंच मी खेळतो. नक्कीच आपल्याला काही कळत नाही, आपल्याला फक्त मारायचं आहे हा माइंडसेट मात्र होता. आणि का असू नये, कारण त्याच्या मागे कोण आहेत? अमित काम. त्यानंतर आपण पाहिलं गेलं तर राहुल हे असतील, तर ह्याच्या मागे जर असतील तर खऱ्या प्रकारे असेच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आणि संघामध्ये येतील या मात्र तिळमात्र शंका नाही. जास्त वेळ घेत नाही कारण तू लाजतोयस. आपण तुला फुटबॉल देऊ खूप साऱ्या शुभेच्छा. हा होता शुभम. एकदा टाळ्या होत्या शुभम साठी. एक चांगली खेळी पाहायला मिळाली. धन्यवाद. तर जाऊया पुन्हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तसेच सन्माननीय महेशजी पाटील आपण सुद्धा यायचंय, कारण आपण जो झोल टिपला त्यासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आहे. टोटल 300 रुपयाचा पारितोषिक आहे. तर या महेश सर आपण या, ज्यांनी 3 विकेट नक्कीच आपल्या खात्यामध्ये जमा केली असे महेश आपण पाहतोय. प्रत्येक गोलंदाजाचा इथे मात्र फलंदाजा प्रत्येक खेळाडूचा मात्र इथे सन्मान इथे केला जातोय आणि खऱ्या अर्थाने प्रोत्साहन पारितोषिक आपण पाहतोय. मान्यवरांच्या शुभास्ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसेच मित्रांनो आपण पाहिलं गेलं तर तसे मित्रांनो पाहिलं गेलं तर आपण पाहिलं तर गोलंदाज त्यासाठी आपण पाहिलं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपविभाग अधिकारी पश्चिम विधानसभा सन्माननीय विशालजी पाटील साहेब यांच्याकडून पारितोषिक आपण पाहायला मिळतोय. आज मात्र नक्कीच मान्यवर मंडळींचं मी कौतुक यासाठी करेन, कारण सर कुठली स्पर्धा म्हटली की तिथं प्रेक्षक आणि मान्यवर हे मात्र उपस्थित असावे लागतात, कारण त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने या स्पर्धेला एक शोभा येते. आणि आज मात्र मान्यवर मंडळी नुसती उपस्थित नाहीयेत, तर प्रत्येक खेळाडूवरती एक प्रोत्साहन पारितोषिक त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक खेळाडूला कसा प्रोत्साहन मिळेल हा मात्र त्यांचा उद्देश आहे आणि तो खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये आजच्या स्पर्धेच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय. जो बॅक टू द क्रिकेट चालू असलेली मॅच आपण पाहतोय. एका बाजूला संघ आहे तो अर्थात अर्धश्री भैरवनाथ स्पोर्ट्स भोसलेवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट सिद्धेश्वर स्पोर्ट्स वारणा कापशी हे 2 संघ बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर आपण पाहिलं की 2 संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. नाणेफेकाचा नशिबाचा कौल नक्की जिंकलाय तो अर्थात मित्रांनो आपण पाहिलं गेलं तर नाणेफेक नशिबाचा कौल नक्कीच लागला तो कापशी संघाने. प्रथम आपण पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केलं त्या अर्थात बोथलेवाडी या संघाला. सलवडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला आपण पाहतोय जगदीश आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय संतोष. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि षटक क्रमांक पहिलं त्यांच्या माध्यमातून हाताळलं जात आहे ते अर्थात गोलंदाज सागर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती पुढचा बॉल कुठं फटका फसला. क्षेत्ररक्षक आहेत, कोणती चुकी होत नाहीये. विकेटचा पतन धक्का क्रमांक पहिला. OUT DJ
गेल्या गेल्या क्षेत्ररक्षणावर पाहिला नक्कीच पहिलं मॅन्डेट पॉवरफुल झडक होतं त्यातून मात्र क्षेत्ररक्षण विखुरलं गेलंय कुठेतरी आता मात्र मोकळी किती पाहायला मिळाली आहे क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला मोकळी पाहताय पुढचा बॉल पुढचा बॉल समोरच्या दिशेला उडवलाय उंची तर गाठली आहे अंतर कापलं जाईल का मात्र नाही आहे कोणती चुकी होत नाहीये धक्का क्रमांक दुसरा विकेट नंबर 2 ओ यू टी हॅलो सर बॅटरने थोडी विनंती असेल आपण इन आणि आउट थोडं फास्ट करा प्लीज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत दिनेश खेळाडू क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत दिनेश आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो आपण पाहिलं गेलं तर नक्कीच आज मनाविरुद्ध निर्णय आला भोसलेवाडी संघाचा कारण पाहिलं तर नाणेफेक नक्कीच हरलेत मात्र कुठेतरी आता मनाविरुद्ध निर्णय आला तो निर्णय मात्र कुठेतरी सक्सेस करायचा आहे हा मानस नक्की सगळ्या फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय कारण इथे मात्र 2 गडी तर नक्कीच माघारी परतलेत धावसंख्येचा विचार केला धावसंख्या मात्र 18 या आकड्यावरती आपल्याला सगळीच पाहायला मिळते पुढचा बॉल वाह सूर्य चेंडू हाताळला गेलाय परफेक्ट लाईन लेंथ मध्ये आपण पाहिला चेंडू पडला आणि नंतर मात्र यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय गोलंदाज आपण पाहतो नितीनच्या माध्यमातून हा चेंडू हाताळला गेलाय पुढचा बॉल अकुल टप्प्याचा चेंडू होता त्याला मात्र समोरशी नक्कीच खेळून काढला आपण पाहिलं तर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे टीम मध्ये चेंडू पर्यंत पोहोचतील तद्वर मात्र एकच धाव एकापेक्षा अधिक काही मिळत नाही आता मात्र कुठेतरी भोसलेवाडी संघाला एक पार्टनरशिप बिल्ड करावी लागणार आहे कारण 2 गडी नक्कीच माघारी परतले अर्थात आपण पाहिलं तर पवेलियन मध्ये अर्थात खऱ्या अर्थानं आराम फरमाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आता मात्र हे नवीन 2 फलंदाज आणि त्यांना मात्र जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल पुढचा बॉल पुन्हा अकुल टप्प्यात होता त्याला मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये अर्थात लॉंगअपला खेळून काढले क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत चेंडू पर्यंत पोहोचतील तद्वर मात्र पुन्हा एकदा एक सिंगल एकापेक्षा अधिक काही मिळत नाहीये एका धावेने नक्की धावला पुढे सरसावलंय वधारलंय धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 आकड्यावरती 20 धावा धावफळ कधी आले प्रथम बाडी करणारा संघ आपण पाहतोय भोसलेवाडी संघ आपल्याला इथे पाहायला मिळतोय पुढचा बॉल वाह वाह काय चेंडू हाताळतायत परफेक्ट चेंडू आपण पाहता नक्कीच मी मगाशी म्हणाल प्रत्येक गोलंदाजाकडे ती असलेली क्षमता असते कोणत्याकडे असलेली प्रतिभा ती खऱ्या अर्थाने मैदानाच्या आत दाखवणं गरजेचं आहे आणि खऱ्या अर्थाने मी मगाशी म्हणालो की बदल तुझा काळाची गरज आहे ती मैदानाच्या आत मध्ये गोलंदाज नितीनच्या मध्ये पाहायला मिळते तर प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन जर आपल्याला या क्रिकेट मध्ये जर आपल्याला टिकायचं असेल गोलंदाज म्हणून तर मात्र आपल्याकडे व्हेरिएशन असणं गरजेचं आहे पुढचा बॉल सूर्य चेंडू हाताळला गेलाय एक धाव पूर्ण होतीये दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी सुद्धा इथे पूर्ण होतीये आता मात्र कुठेतरी या मोठ्या फटक्यांवरती अधिकचा भर द्यावा लागणार आहे भोसलेवाडी संघाला कारण या स्पर्धेमध्ये आपल्याला जीवित राहायचं असेल ना तर कुठेतरी धावांचा डोंगर मात्र इथे उभा राहावा लागणार आहे इथे मात्र नितीन कदम यांचं मात्र कौतुक करावं लागेल कारण प्रत्येक षटकामध्ये नक्कीच 18 धावा आल्या होत्या त्यानंतर मध्ये कुठेतरी धावांचा ग्राफ हा वाढवला जाईल का असं वाटलं होतं मात्र नाहीये नितीन कदमने आपला नक्कीच संघाने अर्थात कर्णधाराने दाखवलेला जबाबदारी जो विश्वास तो खऱ्या अर्थानं सार्थ ठरवलाय आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात कुठेतरी आपण पाहिलं की तर भोसलेवाडी संघाचा स्टार्टिंगला जाऊन पाहिलं तर धावसंख्येची श्रीमंती आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली होती धावसंख्येचा ग्राफ कुठेतरी वाढतो की काय हे चित्र पाहायला मिळालं होतं मात्र नाहीये नितीन कदम मैदानाच्या आतमध्ये आले गोलंदाजीला आपण पाहिलं गेलं त्यांना पाचारण केलं आणि त्यानंतर मात्र आपल्याकडे असलेली ती अचूक धाटणीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली पुढचा बॉल नवीन गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजी मागावरती कुलदीप आपल्याला पाहायला मिळतात थोडस फंबल येथे झाले तर डीप मध्ये कव्हरला आपण पाहता क्षेत्ररक्षक आहे थोडे फंबल नक्की झाले आणि त्याचा परिणाम पाहायला गेलं 2 धावा मात्र इथे पूर्ण होत आहेत 2 धावेशी नक्की धावफळ पुढे पुन्हा एकदा सरसावत आहे 24 धावा धावफळकावरती लागल्या आता पुढचा बॉल इथे मात्र कोणती चुकी होत नाही बॅटला मात्र ब्रश करते चेंडू तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणखीन एक गडी बाद डीजे
असं नाहीये, फक्त गोलंदाजी करा 500 रुपये घ्या. पुढचा बॉल फुल टॉस, त्याला मात्र ऑन साइडला खेळून काढला, स्क्वेअरला नक्की क्षेत्ररक्षक आहेत आणि थोडासा फॉर्मल नक्की झालेत. मात्र 2 धावा वाचवल्यात, 2 पेक्षा अधिक काही मिळत नाहीये. या डबलने मात्र धावला नक्कीच पुढे सरसावलंय, वधारलंय, धावसंख्या जाऊन पोहोचते 26 धावा. आपण पाहिलं तर तुषार नक्कीच पारितोषिक आलंय. सन्मान्य भोसले साहेब आपण पाहतो यांच्याकडून प्रत्येक षटकाडी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. सुरेख चेंडू आपण पाहतोय, बॅटची नरेश गीते आणि चेंडू नक्कीच विसरला जातो, अर्थात शॉर्ट थर्डमॅनला. एकच धाव, एकापेक्षा अधिक इथे काही मिळत नाहीये. पुढचा बॉल, पुढचा बॉल येथे मात्र यष्ट्याने केलं उद्ध्वस्त. दांडी दांडी दांडी, गुल डीजे. सोमाच्या यांचा इतिहास वाचून तुम्हा आम्हा सगळ्यांचं रक्त सळसळतं. थोर राजे छत्रपती शिवाजी महाराजांचं संगीत, यांचं गाणं आपण ऐकलंय. खऱ्या अर्थानं आता मात्र ऊर्जा आली पाहिजे. ही ऊर्जा कोणाच्या मध्ये येणार, गोलंदाज की फलंदाज, हे मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागणार आहे. नवीन बॅटर मैदानाच्या दाखल होत आहेत. वैभव वैभव आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मागवरती गोलंदाज कुलदीप यांचं मात्र कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे चेंडू हाताळावा, जिथे लाईन आणि लेंथ पण आखली गेली आहे, तिथे मात्र चेंडू नक्कीच रिलीज केला जातोय. पुढचा बॉल, पुढचा बॉल सुरेश चेंडू आपण पाहतो समोर नक्कीच खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत आपण पाहिलं तर मिडॉप मध्ये नक्की थोडेसे फंबल नक्की झाले, चेंडू कलेक्ट करता आला नाहीये. इथे मात्र 2 धावा पूर्ण होतात. आता मात्र कुठेतरी भोसलेवाडी संघाला आता मात्र हात मोकळे करावे लागणार आहेत, कारण पाहिलं गेलं तर एकेरी दुहेरीने मात्र धाव पुढे सरसावतोय नक्कीच. मात्र कुठेतरी आपला धावांचा डोंगर मात्र उभा राहावा लागणार आहे. धावसंख्येला मात्र कुठेतरी वेग धारण करावा लागणार आहे. चला संतोष, आपल्याकडे अजूनही ऑफर असणार आहे. 500 होते ते 700 झालेत. गोलंदाजीला या आणि 700 रुपये घेऊन जा. मात्र इथे मात्र संतोषांचं कौतुक करावं लागेल, कारण त्यांना माहिती आहे संघाला जिंकणं महत्वाचं आहे. पैशाकडे मी अधिक जास्त लक्ष देत नाहीये, कारण त्यांना माहिती आहे माझ्याकडे त्या धाटेचे गोलंदाज आहेत, त्यांच्याकडे तो टेम्परामेंट आहे, त्यांच्याकडे ती प्रतिभा आहे, त्यांच्याकडे ती क्षमता आहे, ती गोलंदाजी करण्याची आहे. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. मारुती पहिलाच बॉलला भिरकावलाय, उडवलाय चेंडू मध्ये, क्षेत्ररक्षक येत आहेत. इथे मात्र चुकी घडलीये. इथे मात्र काय घडलंय क्षेत्ररक्षकाकडून, कारण चेंडू खाली आल्या आपण पाहिजे आउटफिट आपण क्षेत्ररक्षण करत असाल ना, एक शॉट आहे तर नक्कीच मित्रांनो कुठेतरी चेंडूवरती शेवटमध्ये नजर असावी लागते. आपला हँड अँड आय कोऑर्डिनेशन चांगला असावं लागतं, ते कुठेतरी त्याची आपण कमी इथे नक्कीच मैदानाच्या पाहायला मिळाली आहे. पुढचा बॉल इथे मात्र पंचांनी कवायत केली, इशारा आमच्यावर दर्शवला. येस, इट इज वाईड अवे फ्रॉम द बॉडी. नक्कीच शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, आणि तो प्रयत्न कुठेतरी असफल ठरलाय. आता मात्र अवांतर धाव फलकावरती येत असताना पाहायला मिळते गोलंदाज मारुती यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल वा सुरेख चेंडू, आणि इथे मात्र यष्टी रक्षक चुकी करताय. चेंडू होतोय चौकार. धावा कशा येतात त्याला महत्व नाहीये, धावा येणं महत्वाचं आहे. आणि धावा मात्र आता नशिबाच्या 4 धावा नक्की झाल्यात, कारण क्षेत्ररक्षक अर्थात संतोष इथे मात्र चुकी करतायत. आणि या नशिबाच्या 4 धावा कुठेतरी भोसलेवाडीच्या धावसंख्येवरती मात्र मायाची फुंकर मारावी ना, अशाच प्रकारच्या 4 धावा आहेत. या 4 धावेने आपण धावसंख्येचा विचार केला, धावसंख्येचा पोहोचते 4 गडी बाद 35 आकड्यावरती. पुढचा बॉल वा, आता मात्र बंदाट वेग, आता मात्र संतोष कोणती चुकी करत नाहीये. चांगलं कलेक्शन पाहायला मिळालं. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. अजून षटकाचे पाहिलं गेलं तर 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3.3 षटकांचा खेळ नक्कीच संपलाय. अजून 3 चेंडू येणं बाकी असेल. या 3 चेंडूवरती किती धावा जमा करतात पाहावं लागेल.
पुढचा बॉल समोरच्या दिशेला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या डोक्यावरतून चेंडू फरार होतोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. आता हा आपण चौकार पाहिला त्या चौकारासाठी नक्कीच भोसले यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक आलाय. एवढं पारितोषिक आपल्याकडे लावणारे आपले पाठीराखी आहेत, आपल्याकडे ते सर आहेत, आपल्याकडे आपल्या संघाला सावरणारे आपल्याला नक्कीच प्रोत्साहन करणारे मान्यवर मंडळी आहेत. फक्त आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळ करायचा आहे आणि नक्कीच आपल्या गावाचं नाव इथे मात्र मोठं करायचं आहे. पुढचा बॉल गोलंदाजी मागवती गोलंदाज सज्ज होत आहेत मारुती. पुढचा बॉल फुल टॉस त्याला मात्र ऑन साइडला विरकावलाय. क्षेत्ररक्षक आहेत चुकी करतायत. आणखीन एक सेकंड इन रो बॅक टू बॅक दुसरा चौकार. पुन्हा एकदा आपण पाहायला गेलं तर 210 रुपयाचा पारितोषिक आपण पाहायला गेलं तर नक्कीच फलंदाज तुषार यांच्या नावावरती मात्र ऍड झालाय. 400 रुपयाचा पारितोषिक आलाय. आता मात्र शेवट चेंडू बाकी असेल आणि या शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतात हे मात्र पाहावं लागेल, कारण बॅक टू बॅक 2 चौकार नक्कीच आलेत. आणि जर आपण धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्येचा पोहोचते 43. पुढचा बॉल आणि इथे मात्र संतोष चुकी करतायत. एकच धाव इथे ती पण बायच्या स्वरूपात आपण पाहतो धाव आली आहे. आणि या 4 षटकांच्या धावसंख्येचा विचार धावसंख्येचा पोस्ट इथे आता 44 आकड्यावरती आणि 45 धावांचं आव्हान आहे. चला मी दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपल्याला अनुभवायची आहे. मी दोन्ही संघाला आवाजित करतो. एका बाजूला श्री विठ्ठल देवी क्रिकेट क्लब मालसोडे त्यांच्या अगेन्स्ट आई पिसाई स्पोर्ट्स वरागडेवाडी. दोन्ही संघाच्या संघनायक इथे मात्र उपस्थित व्हायचा आहे. चला वरागडेवाडी संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. मी मालसोडे संघाला विनंती करतो की आपण आपला संघनायक इकडे पाठवायचा आहे. आदरणीय सन्मान्य संजय ससाने साहेबांचा यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. मी विनंती करतोय. मी विशालजी पाटील साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ असते त्यांचं यथोचित मान सन्मान येथे आपण करायचं आहे. तसेच सन्माननीय सूरज शेंडे यांचं यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. मी मारुती बांद्रे यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ असते त्यांचं यथोचित मान सन्मान येथे करायचं आहे. मित्रांनो धावसंख्या झाली ते अर्थात 44 आणि 45 धावांचं आव्हान आहे. चला विनंती करतो या सन्माननीय वसंतजी पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. मी दीपक पाटील यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ असते त्यांचं यथोचित मान सन्मान येथे करायचं आहे. चला सिद्धेश्वर स्पोर्ट्स वारणा कापशी आपल्याला विनंती करतो आपण आपली सलामी डोळी मैदानाच्या दाखल करायचे. मित्रांनो वेळ खूप झालाय, आपल्याला वारंवार विनंती करतोय, सो विनंतीला आपण मान द्याल अशी नक्कीच अपेक्षा बाळगतोय. चला कापशी संघ, माझा आवाज आपल्याला पोहोचत नाहीये का? कारण आपण आमच्या विनंतीला मान देत नाही. आता बॅट्समन पाठवा प्लीज. नितीन आणि संतोष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. 45 धावांचं लक्ष आहे. मी पुढील सामना अर्थात श्री विठ्ठल देवी क्रिकेटला मालसोडे त्यांच्या अगेन्स्ट आई पिसाई स्पोर्ट्स वनाटेवाडी या सामन्यात नाणेफेक करतील. मी विजयजी भोसले विनंती करतो आपण आपल्या शुभ असते या सामन्यात नाणेफेक आपण इथे करायचं आहे. दुसऱ्या फेरीतली पहिली मॅच एका बाजूला मालसोडे संघ तर एका बाजूला वनाटेवाडी संघ ते पाहायला मिळत आहेत. एका बाजूला
तर नाणेफेक जिंकले ते अर्थात मालसोडे संघाने आपण आपला निर्णय आणि आपल्या संघात आपण तयार राहायचं. ओके, जो मैदानाच्या आतमध्ये 45 धावांचं आव्हान आहे त्या आव्हानाचा पाठलाग करताना जोडी मैदानाच्या आत दाखल झाली. एका बाजूला मात्र नितीन तर एका बाजूला संतोष. ही जोडी मैदानाच्या आत पाहायला मिळते. तो गोलंदाजी मागवते गोलंदाज आपण पाहतोय कृष्णा पवार. चला ऑनफिल्ड माणसाला विनंती करतो आपण सामन्याला सुरुवात करा प्लीज. 24 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता. चला योगीजी वर्मा यांच्याकडून पारितोषिक आल्या. या फलंदाज संतोष आणि प्रत्येक षटकाने 200 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. आपण पाहिलं की पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल इथे मध्ये डॉट आलाय. 11.15च्या सरासरीमध्ये धावा करायच्या आहेत. धावा केल्या जातील का या मात्र पाहावं लागेल. कारण पहिलाच बॉल इथे मात्र कृष्णा पवार जो हाताळलाय परफेक्ट चेंडू हाताळला गेला. पहिला चेंडू इथे मात्र डॉट आलाय. पुढचा बॉल पुढचा बॉल सुरेख फटका आपण पाहायला गेले तर चांगला फटका पाहायला मिळाला. तेवढीच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. मित्रांनो मी नक्कीच म्हणतो की क्षेत्ररक्षक हा गोलंदाजीचा पाठीचा कडा म्हटला जातो आणि तो कणाला ताट करायचा असेल तर आपल्याला सामन्यामध्ये जीवित राहायचं असेल तर अशा प्रकारे क्षेत्ररक्षण मात्र होणं गरजेचं आहे. आता मात्र स्ट्राईक आपण पाहतो नितीन आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मागवती कृष्णा आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल पुढचा बॉल वा 50 वेगामध्ये हाताळलाय. पडल्यानंतर मात्र अधिकचा वेग धारण केलाय आणि थेट एसटी रक्षकाचा वेध घेतलाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. इथे मात्र कृष्णा पवार यांची मात्र पॉवर मैदानाच्या आत पाहायला मिळाली आहे. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. पुढचा बॉल येथे मात्र समोरच्या दिशेला स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू आता सीमा रेषेच्या बाहेर. षटकार डीजे. इथे मात्र नितीन यांच्या बॅट होता षटकार येतोय. मात्र संतोष नक्कीच ऑफर आली तर प्रशांत सावंत यांच्याकडून जर आपण षटकार लगवलात तर 200 रुपयाचा पारितोषिक असेल. पुढचा बॉल कुटाब्याचा फटका फसला. क्षेत्ररक्षक येत आहेत. स्वतः गोलंदाज कृष्णा कोणती चुकी होत नाही. विकेटचा पत्ता धक्का क्रमांक पहिला. ओ यू ठीक. इथे मात्र गोलंदाज कृष्णाने नक्कीच ऑफर आले विजयजी भोसले यांच्याकडून. आपण गोलंदाजी करत असताना इथे मात्र पहिला विकेट असा पहिला ब्रेक तो नक्की मिळून तर आपल्याला 200 रुपयाचा पारितोषिक असेल. नवीन बॅट मैदानाच्या दाखल होत आहेत. इनॅट नंबर 3 चा खेळाडू क्रमांक 3 अर्थात मारुती मैदानाच्या आत दाखल होत आहेत. चला मित्रांनो थोडं स्पीडअप करा. आपण नक्कीच वेळेपेक्षा खूप मागे आहोत. सो आपल्याला विनंती असेल थोडं स्पीडअप करा प्लीज. पुढचा बॉल येथे मात्र समोरच्या दिशेला खणखणीत उत्तर दिलंय. हा देतोय षटकार. डीजे धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद 13 धावा. आता मात्र येणारे चेंडू असतात ते 18 आणि 32 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल 32 ची गरज. चला भोसलेवाडी संघ आपण टीम मीटिंग करू नका प्लीज. विनंती असेल आपल्याकडे गोलंदाज खूप चांगले धाटणीचे गोलंदाज आपल्याकडे आहेत. सो आपण अधिकचा वेळ न करता परफेक्ट सिलेक्शन करायचं आहे आणि आपल्या गोलंदाजामध्ये ते पाचारण करायचं आहे. इथे मात्र मांडी पावले षटक होतं. षटक नक्कीच हाताळलं गेलं. कृष्णा यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचा स्पेल आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच एक मोठा फटका आला. मात्र एक मोठी विकेट आपल्या खात्यामध्ये जमा करण्यात यश आलंय. नवीन गोलंदाज गोलंदाजी मागवत तुषार आपल्याला पाहायला मिळत आहेत. सांगी दुसरा आणि वैयक्तिक पहिले षटक त्यांच्या माध्यमातून ते मात्र हाताळलं जाते. क्षेत्ररक्षण विखुरलं गेलंय.
क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल होतोय. आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं गेलंय. कव्हर मध्ये आपण पाहतोय शॉर्ट कव्हरला नक्की क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. गोलंदाजाकडे असलेली ती मानसिकता खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल गोलंदाज तुषार यांचा. पहिल्याच बॉल वरती येते मात्र दांडी 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 गोल डीजे. सोमाच्या तुषार गोलंदाजीला आले काय, पहिला बॉल हाताळला काय आणि पहिल्याच बॉलवरती मोठा मासा मात्र काढावा लागलाय. अर्थात संतोषानं मात्र मैदानाच्या बाहेर जाळलंय आणि विकेट घेतली आहे. या विकेट साठी विजयजी भोसले साहेबांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक आलाय. मित्रांनो, खेळ चांगला करा, पारितोषिकाचा पाऊस आपल्यावरती नक्कीच पडेल. कारण आपल्याकडे नक्कीच एक दिलदार व्यक्तिमत्व आहे, नाव आहे विजयजी भोसले साहेब. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये कारनामा करा, ते मैदानाच्या बाहेर आपल्या पाठीशी आहेत आणि नक्कीच आपला खेळ चांगला होईल यातील मात्र शंका नाहीये. नवीन बॅटर मैदानात दाखल होत आहेत. कुलदीप, चला बेल्स नसतील सापडत जाऊ द्या. मात्र 9 सेकंडची आपण घेऊ शकता, मात्र वेळ खूप घेऊ नका आपण. आणि इथे मात्र मालजोडे संघाने नाणेफेक जिंकली आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. वलांडेवाडी संघाला मात्र इथे आमंत्रित केलं गेलंय. सो दोन्ही संघाने विनंती करतो, या सत्रातील शेवटचा चेंडू हाताळल्यानंतर आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हायचंय. कोणत्या प्रकारचा अधिकचा वेळ आपण घ्यायचा नाही, ही आपल्याला एक मित्रत्वाची, एक बंधुत्वाची विनंती असेल. जो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मागवरती गोलंदाज पुन्हा सज्ज होत आहेत. अर्थात तुषार, नवीन बॅटरवर पाहतोय कुलदीप आपल्याला पाहायला मिळतं स्ट्राईक एंड वरती. पुढचा बॉल पुढचा बॉल वाह वाह, काय चेंडू हाताळलाय. इथे मात्र आपण पाहिलं गेलं तर रनअप नक्कीच थोडा कमी घेतात, मात्र वेग अधिकचा धारण नक्कीच केला जातोय. आणि वेग असला पाहिजे, वेग पण पाहिजे आणि दिशा नक्कीच पाहिजे, ती मात्र योग्य आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज तुषार कडून. पुढचा बॉल इथे मात्र सूर्य चेंडू हाताळला गेला. एसटी रेषा चुकी करतात, एक धाव मात्र पूर्ण होते. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल का? हो, यस, दुसरी धाव सुद्धा इथे मात्र पूर्ण होतीये. आणि इथे मात्र पंचांनी हात आमच्यापर्यंत नक्कीच इशारा करून दर्शवलंय की इथे मात्र हा वाईट बॉल असेल. 1+2 अशा 3 धावा मात्र इथे ऍड केल्या जातील. धावसंख्या 3 ने भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 16 आकड्यावरती. 16 धावा धावफलकावरती लागल्यात. पुढचा बॉल इथे मात्र हलक्या तरी खेळून काढला क्षेत्ररक्षका. याला म्हणतात मित्रांनो माइंडसेट. कारण माहिती त्यांना माहिती आहे की डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, गॅप थोडा आहे. आपण पाहिजे नक्कीच हलक्या तरी खेळू शकतो, 2 धावा काढू शकतो. हा माइंडसेट नक्कीच पाहायला मिळाला आणि नक्की इथे मात्र चोरट्या धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्यात. कुलदीप यांच्याकडे आपण पाहतोय नक्कीच चांगला माइंडसेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाईल का? मात्र हो, कारण त्यांना माहिती आहे की समोरचा जो फलंदाज त्याच्याकडे ती क्षमता आहे. सो कुठेतरी त्याला थांबवायचं असेल ना, धावसंख्येवर तिचा अंकुश लावायचा असेल तर मात्र वेगळी विवरण आखली गेली पाहिजे. पुढचा बॉल आता मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत का? मात्र नाहीये, त्यांच्यापासून दूरवर राहिलाय. येथे मात्र एफर्ट जर घेतले असते तर मात्र झेल नक्कीच टिपला गेला असता. म्हणजे तुषारचं कौतुक करेन, कारण संधी निर्माण केल्या जातात. म्हणजे संधी मिळत नाही, ती निर्माण करावी लागते आणि तुषारच्या माध्यमातून नक्कीच मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे. 2 धावा पुन्हा आल्यात. पुढचा बॉल पुन्हा हलक्या तरी खेळून काढला ऑन साइडला. 1 धाव तर नक्कीच पूर्ण दुहेरीचा प्रयत्न केला गेलाय आणि पुन्हा एकदा 2 धावा. इथे मात्र कुलदीपने नक्की जाणलंय, कारण या षटकामध्ये मोठा फटका न खेळता कुठेतरी खाळून आपण जास्ती धावा कशा जमा केल्या जातील ना, हा मात्र विचार नक्कीच मैदानाच्या आतमध्ये केला गेलाय. पुढचा बॉल आता मात्र दांडी मात्र उद्ध्वस्त केली आहे. आणखीन एक बाद, पुन्हा एकदा 200 रुपयाचं पारितोषिक. तेव्हा डीजे ला संधी, ऐकूया सुमधुर संगीत.
धावसंख्या जाऊन पोहोचते आता 22 आकड्यावरती. आता मात्र येणारे चेंडू असणार आहेत ते 12 आणि 23 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 23 ची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या दाखल होत आहेत. सागर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर गोलंदाजी मागवरती मात्र इथे बदल होईल. नवीन गोलंदाज आपण पाहतोय दिनेश. दिनेश मात्र गोलंदाजी मागून सज्ज होतात. 12 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता आहे. मित्रांनो आपण पाहिलं गेलं तर 11.50च्या सरासरी मात्र धावा कराव्या लागणार आहेत. धावा केल्या जातील का हे सुद्धा पाहावं लागणार आहे. 12 बॉल आणि 23 ची गरज आहे. नवीन फलंदाज आपण पाहतो सागर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल सूर्य चेंडू आणि इथे मात्र अवांतर चेंडू. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच कुठेतरी दुर्बळ ठेवण्याचा प्रयत्न आहे. तो प्रयत्न मात्र असफल ठरलाय. पुढचा बॉल फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहेत आणि येथे मात्र सेकंड आधीमध्ये विकेट टिपला गेलाय. आणखीन एक गडी बाद. ओ यू टी डीजे. अच्छा इथे मध्ये गोलंदाज आपण माझं दिनेश यांचं नक्कीच कौतुक करावं लागेल. कारण संधी निर्माण केली आणि इथे मात्र शिवाजी यांनी मात्र झेल चांगला टिपला. कारण सेकंड हाफ मध्ये झेल नक्कीच टिपला गेलाय आणि झेल साठी नक्कीच विजयजी भोसले साहेब यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आलाय. नवीन बॅटर मैदानात दाखल होत आहेत निलेश. गोलंदाजी मागवती गोलंदाज आपण पाहतोय दिनेश आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल भन्नाट चेंडू हाताला घेतलाय. इथे मात्र डॉट येतोय. इथे येणार प्रत्येक डॉट बॉल खऱ्या अर्थाने भोसलेवाडी संघाचं अस्तित्व मात्र या स्पर्धेमध्ये टिकून ठेवणार आहे. कारण आपल्याला इथे मात्र डॉट बॉल हाताळणं अनिवार्य असणार आहे. या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये आपल्याला जीवित राहायचं असेल. पुढचा बॉल उडवलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे. आता मात्र आणखीन एक गडी बाद. ओ यू छी. ते मात्र गोलंदाज मात्र क्षेत्ररक्षक मात्र चेंडूला मिठी मारतायत आणि एक एक गडी मात्र मैदानाच्या बाहेर धाडतायत. आता मात्र संघ अडचणीमध्ये सापडलाय आणि संघाला सावरण्याचं काम कोण करेल. कारण नवीन फलंदाज मैदानाचे दाखल होत आहेत किशोर. कापशीचा बकासूर असं म्हणतायत. आता मात्र बकासूर सारखा खेळी बकासूर का मैदानाच्या आतमध्ये वेग धारण करेल का हे मात्र पाहावं लागेल. मात्र दिनेश आपल्यासाठी नक्की 200 रुपयाचा पारितोषिक आलाय. अजूनही जर आपण विकेट घेतला तर प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. पुढचा बॉल इथे मात्र आणखीन एक गडी बाद. 200 रुपये आणखीन खात्यामध्ये जमा. तेव्हा डीजे ला संधी. पहिली हॅट्रिक घेतली जाईल का. वाह काय चेंडू हाताळलाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. आता माझं समीकरण येऊन ठेपलंय. येणारे चेंडू असणार आहेत ते 7 आणि 22 धावांची आवश्यकता आहे. 7 बॉल 22 ची गरज. सामना होता कुठे सामना आलाय कुठे. चांगला खेळ मैदानाच्या पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आणखीन एक गडी बाद.
सो मच. मित्रांनो एकदा दिनेशसाठी टाळ्यांचा गजर होत्या. फक्त एकच धाव खर्च केली आहे आणि 4 गडी मात्र माघारी धाडलेत. काय गोलंदाजी केली, मोक्याच्या क्षणी मात्र अशी गोलंदाजी करावी लागते आणि ती नक्कीच केली. आता मात्र सामना येऊन टेपलाय कुठे, ते येणारे 6 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 22 ची गरज. जर फलंदाज सागर यांच्याकडून सागर ऑफर असेल तर आपण सामना काढला तर बाबू बांद्रे यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. 6 बॉल आणि 22 ची गरज. गोलंदाजी मागवती गोलंदाज अजित जाधव आपण पाहतोय. आणि इथे काय घडतंय, लालच बुरी बला आहे. तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. कुठेतरी 1000 रुपयावरती लक्ष ठेवलं होतं की काय, की मॅच मिस काढणार आणि इथे मात्र दुहेरीने नक्कीच कुठेतरी नकार दिला आणि तेव्हा सागर मैदानाच्या बाहेर येत आहेत. पर्स आतमध्ये ठेवली आहे कारण 1000 रुपये शेवटचे लावले होते ते मात्र कुठे गेले नाहीयेत. नवीन बॅट मैदान दाखल होत आहेत विक्रम. आता मात्र विक्रमी खेळी मैदानाच्या आतमध्ये करणार काय विक्रम, कारण येणारे 5 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल आणखी कडी बाद. आज मात्र भोसलेवाडी संघाने ठरवून दिलाय फक्त एसट्याला टार्गेट करायचं आहे आणि आता प्रत्येक गडी मात्र माघारच्या बाहेर धाडतायत. आणखी कडी बाद. दिवा डीजेला संधी. अजित आपल्या टीमला 200 रुपयाचा पारितोषिक आलंय. आता मात्र हा अंतिम विकेट असेल. अंतिम खेळाडू नाव आहे अभि. आता अभि नाही तो कभी नाही. उलटाच बॉल ऑन साइडला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे टीम मध्ये. एकच धाव पूर्ण. एकापेक्षा अधिक काही मिळत नाही. आता येणारे 3 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र सामन्यात जर काहीतरी चमत्कार घडला तरच मात्र कुठेतरी हा संघ इथे विजय होऊ शकतो. पुढचा बॉल सुरेश चेंडू हाताळला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा 1 धाव. आता मात्र खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये औपचारिकता राहिली आहे. मित्रांनो सामना खरंच नक्कीच आपल्याकडे धावसंख्या कमी होते आणि कुठेतरी सामना वाचवा नक्कीच आणि त्यासाठी नक्कीच केलेले परिश्रम आज खऱ्या अर्थाने पाहताय भोसलेवाडी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालेत आणि कुठेतरी विजयाच्या नक्की दिशेने आगेकूच केली आहे. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आलाय. एक चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. चला बॉल द्या प्लीज. चला मालसोडे संघ आणि वनाडेवाडी संघ आपण तयार राहायचंय. दुसऱ्या फेरीची पहिली मॅच 3 ओव्हरची मॅच असेल आणि इथे मात्र भोसलेवाडी संघ ठरलाय विजयी. जिंकल्या संघाचं अभिनंदन, तसे हारल्या संघ सुद्धा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि या सामन्यात मॅन ऑफ द मॅच ठरलाय. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ठरलाय अर्थात नो डाऊट ज्याने एकच धाव खर्च केली आहे आणि 4 गडी मात्र माघारी धाडलेत असा दिनेश ठरलाय या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. मी ज्या खेळाडूंच्या नावाची उद्घोषणा करतो त्यांनी यायचं, कारण आपल्यावरती प्रेम करणारे एक दिलदार व्यक्तिमत्व अर्थात विजयजी भोसले साहेबांच्या माध्यमातून जे पारितोषिक आपल्याला दिलंय ते मात्र आपण घेणे नक्कीच इकडे यायचंय. मी ज्या खेळाडूंच्या नाव घेते आपण यायचंय. दिनेश, तुषार, अजित,